आज सोलापूरला चाललो होतो वेडिंग शूट साठी. सगळं ठरलेलं होतं. लोकेशनवर किती वाजता पोहोचायचं हे पण फिक्स होतं. पण निघायच्या आधी मनात एक वेगळीच ओढ निर्माण झाली. अक्कलकोटला जायची. अक्कलकोटला जायचं काहीच ठरलेलं नव्हतं, पण तरीही मनातून एक शांत हाक ऐकू येत होती, माझ्या स्वामींची. आधी दर्शन घ्यायचं आणि मग शूटला जायचं हे आम्ही ठरवलं. तेव्हा कळलं, काही प्रवास आपण ठरवत नाही, आपल्याला घेऊन जाणारे हे स्वामीच असतात. इच्छा माझी वाटत होती, पण पूर्णपणे ती स्वामींचीच होती. अक्कलकोटला पोहोचलो आणि दर्शन झालं. त्या क्षणी शूट, काम आणि जबाबदाऱ्या सगळं बाजूला राहिलं. कारण गुरु समोर उभं राहिलं की आयुष्य थांबत नाही, ते स्थिर होतं. काही मागितलं नाही आणि काही सांगितलं पण नाही. कारण आयुष्यात जे काही सुरू आहे ते बाबांच्या आणि स्वामींच्या इच्छेनेच सुरू आहे. फक्त एवढंच जाणवलं, इथे आलो हेच माझ्यासाठी पुरेसं आहे. जेव्हा आपण स्वामींच्या समोर पोहोचतो, काही गोष्टी मागायच्या ठरलेल्या असतात, पण समोर गेल्यावर सगळं विसरून जातो. दर्शन फक्त काही सेकंदातच असतं, पण त्याचा परिणाम खूप मोठा असतो. आज कळलं, आपण कुठे जातो यापेक्षा महत्वाचं असतं आपल्याला कोण बोलावतं. अक्कलकोटला तेच जातात ज्यांना स्वामी बोलवतात. श्री स्वामी समर्थ. जय शंकर.